मुंबईमधील या स्टेशनचा आणि टिपू सुलतानचा खूप जवळचा संबंध आहे. गोष्ट माहीत नसेलच म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. तर त्या स्टेशनचं नाव आहे मस्जिद. आता तिकडे जास्त मशिदी आहेत म्हणून त्याला असं नाव पडलं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. त्यामागे इतिहास आहे आणि त्यातलं मुख्य कॅरेक्टर म्हणजे टिपू सुलतान. तर ही गोष्ट आहे 18व्या शतकातली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सॅम्युअल नावाचा एक ज्यू सैनिक होता. म्हैसूरच्या युद्धामध्ये टिपू सुलतानने त्या सॅम्युअलला बंदी बनवलं होतं. त्याला फाशीची शिक्षा देण्यात येणार होती पण तेव्हाच आला यू टर्न. टिपू सुलतानच्या आईने मध्यस्थी केली आणि आईच्या विनंतीवरून टिपूने सॅम्युअलला सोडून दिलं. नंतर कैद्यांच्या अदलाबदलीमध्ये सॅम्युअल सुटला आणि मुंबईमध्ये आला. ज्याने आपला जीव वाचवला त्याचे आभार मानण्यासाठी सॅम्युअलने 1796 मध्ये मुंबईमध्ये एक भव्य प्रार्थना स्थळ उभारलं ज्याचं नाव ठेवलं गेट ऑफ मर्सी सिनेगॉग म्हणजे दयेचा दरवाजा. पण त्या इमारतीच्या रचनेमुळे लोक त्याला जुनी मशीद म्हणायचे. बरं, हा भाग होता मुंबई बंदराचा म्हणून त्याला नाव पडलं मस्जिद बंदर. नंतर 1860च्या आसपास तेथे रेल्वे स्टेशन उभारलं गेलं तेव्हा जूनच्या या प्रार्थना स्थळामुळे स्टेशनला नाव मिळालं मस्जिद. म्हणजे खूप मशिदी आहेत म्हणून नाही, तर या स्टेशनच्या नावाचा संबंध थेट टिपू सुलतानशी आहे. सध्या टिपू सुलतान विरोधात महाराष्ट्रात रान उठलंय म्हणून हे स्टेशन सुद्धा वादात सापडलंय. त्याचं नाव बदलावं अशी जोरदार मागणी होते. तुम्हाला काय वाटतं, या स्टेशनचं नाव बदलावं का? नक्की कमेंट करा. तुम्हाला या नावामागचा इतिहास माहीत होता का तेही कमेंट करा आणि अशा युनिक स्टोरीसाठी संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा.